काय ग तारा, तुझे डोळे असे तारवटलेले का दिसत आहेत? रात्री झोपली नाहीस का? नाही आजी, हा म्हणजे झोपले नाही. श्रेयस पण आला नाही अजून आणि झोपच नाही लागली. कशी लागणार? त्याला हार्ट अटॅक आलाय म्हणून आपण मदत करतोय खरी, पण तुला आणि पाड्यावरच्या मुलींना त्या नराधमानं विकायचा प्रयत्न केला. हे कसं विसरणार आपण? नाही म्हणजे त्या दिवशी जर घरी मी पूजेसाठी आले नसते ना, तर बाकीच्या मुलींबरोबर मीही अडकले असते तिथे. घरातल्या सगळ्या सुनांवर वाईट नजर होती त्याची. आता शिक्षा भोगतोय त्याचीच. तुम्ही दोघी काही काळजी करू नका. तुमच्या दोघींवर त्याची सावली पडू देणार नाही मी. आत्या, श्रेयस, काय झालं? कसे आहेत ते? डॉक्टर काय म्हणाले? परिस्थिती काय तिकडची आता? जी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. ते काही अजून शुद्धीवर आले नाही आहेत. हार्ट अटॅक तसा मोठा होता, पण त्या हॉस्पिटलमध्ये जे जे काही गरजेचे इक्विपमेंट्स आहेत ते सगळे अवेलेबल आहेत. उपचार सुरू आहेत. प्रोसिजर फक्त जरा स्लो होते आहे, कारण ते कैदी आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागते आणि मग प्रोसिजर होते. त्यामुळे जरा स्लो आहे प्रोसिजर, बाकी काही नाही. आत्या 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 प्लीज 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 रडू नकोस तू. हे बघ, त्यांना बरं होण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते सगळं आपण करतोय. हा, आता त्यांनी जे काही केलंय, ते जे काही वागलेत, ते असं पुसलं जाणार नाही आमच्या मनातून. हा, पण म्हणून त्यांच्या पातळीला जाऊन आम्ही माणुसकी सोडून वागणार नाही. ते पूर्ण बरे होईपर्यंत जे जे करावं लागेल ते सगळं आपण करतोय आणि करत राहणार आहोत. तू काळजी नको करू. मी आत येऊ का? या ना, या. पण वकील साहेब, तुम्ही? नमस्कार. नमस्कार. या बसा बस. श्रेयस, यारा तू बोलवलेस? तुझ्या मनात तरी काय? नाही आत्या, मी नाही बोलवलंय त्यांना.